कोविड-19 संक्रमण काळात वाढ विकास आणि स्वेच्छा निधी वितरण कधीही होणार यासह अनेक मागण्या घेऊन आमसभेत हंगामा करण्यात आला। डीपीडीसी अंतर्गत मनपाला निधी प्राप्त झाला आहे, मात्र त्या निधीचा आतापर्यंत ऑडिट करण्यात आले नाही, असा प्रश्न बडनेरा येथील नगरसेवक प्रकाश बनसोड यांनी उपस्थित केला। तसेच शहरात अनेक प्रभागात 2 वर्षाआधी मंजूर झालेल्या कामाला आतापर्यंत सुरुवात करण्यात आली नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला। मनपा कर वसुली आणि मनपा संकुल भाड्याने देणे याबाबत मनपा आयुक्त प्रशांत रोढे यांनी माहिती दिली असता मनपा काँग्रेस गटनेता बबलू शेखावत यांनी प्रतिप्रश्न उपस्थित केला। या बाबींवर फक्त चर्चा सुरू आहे, कारवाई मात्र शून्यच आहे, असा टोला देण्यात आला। शहरातील कोरोनामुळे अनेक कामे आताही प्रलंबित आहे, या विषयावर नगरसेविका संतापल्या। निधीचे वितरण केल्या जात नाही, शहर अभियंता दिसत नाही, फाईल कार्यालयात पडून आहे, अशा परिस्थितीत आमसभा घेण्याची गरज नाही, कारण आमसभेत सर्व येतात आणि समोसे खाऊन निघून जातात। आमसभा फक्त समोसे खाण्यासाठीच आयोजित केली जाते, अशा भाषेत त्यांनी रोष व्यक्त केला। या आमसभेत महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्यात आला। अमरावती शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मृतकांची संख्याही वाढली, त्यात स्मशानभूमीची जागा अपुरी पडत आहे। त्याकरिता हिंदू स्मशानभूमीत नवीन गॅस दाहिनी करिता मनपाच्या वतीने 50 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या प्रस्तावाला सर्व नगरसेवकांनी बहुमताने मंजुरी देण्यात आली। यासोबत शंकरनगर येथील स्मशानभूमी, विलासनगर येथील स्मशानभूमी या ठिकाणी गॅस दाहिनी देण्याचा ठराव पारित करण्यात आला। यासोबतच सर्व नगरसेवकांना 25 लाख वाढ विकास निधी स्वेच्छा निधी देण्याचे घोषित केल्यावर सुद्धा देण्यात आला नाही। त्यामुळे सर्व नगरसेवकांना निधी देण्यात यावा, असा प्रस्ताव काँग्रेस मनपा पक्षनेता बबलू शेखावत यांनी मांडला। आमसभेला मनपा आयुक्त प्रशांत रोढे, महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू यांच्यासह भाजपा, काँग्रेस, शिवसेना, बसपा, एमआयएम पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते। अमरावती शहरात वाढत्या कोरोनामुळे अनेक नगरसेवकांनी घरी राहूनच ऑनलाईन आमसभेत उपस्थिती दर्शविली। अनेकांनी घरी राहूनच आपला प्रस्ताव मनपा आमसभेत ठेवण्यात आला। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।